आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकमध्ये पर्यटकांना मारहाण करणाऱ्या मुख्य 3 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वयोवृद्ध, विकलांग आणि दिव्यांग नागरिकांना वांद्रे येथील SRA कार्यालयांमध्ये वाटपपत्र देण्यात आलं। 50 पेक्षा अधिक लोकांना अभिनेता सलमान खानच्या हस्ते पत्र देण्यात आले। शाळेच्या बसवर झाड कोसळून मृत्यू झालेल्या 11 वर्षीय विहानच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकरांनी भेट घेतली। विहानचे वडील गौरव आणि आई जुई यांची सांत्वनपर भेट घेतली। नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील मुलांना अद्याप गणवेश दिलेला नाही। शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे। माझा मुलगा गेल्यानं आम्हाला खूप मोठं दुःख झालंय। पोलीस योग्य तपास करतील आणि माझ्या मुलाला न्याय देतील असा माझा विश्वास आहे, केतन अग्रवाल यांच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची जपणूक करणारी अजित सृष्टी उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवण्यात यावी, मात्र या जागेवरील रहिवाशांचं पुनर्वसन पारदर्शक कायदेशीर पद्धतीने करावं असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले। मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी KEM रुग्णालयात भेट दिली। डॉक्टरांच्या जागेवरील अनुपस्थिती आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी केला जाणारा उद्धट संवाद अशा गंभीर त्रुटी उघडकीस आल्या। खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचे एकत्र बॅनर झळकलेत। ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लागलेत। मुंबईतील शिवकृपा सहकारी पतपेढीच्या व्यवस्थापनानं शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी विक्रोळी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं पोलीस चौकशीचे आदेश दिले। मुंबई महापालिकेत नगरसेवकांना मुंबई महापालिका अधिनियमाची फक्त इंग्रजी प्रत देण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय। मात्र समोर आलेल्या पत्रांमधून पालिकेनं मराठी प्रत मिळावी यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचं उघड झालंय।